असतात त्या फॅमिलीमध्ये फक्त, तेव्हा त्यांची सिच्युएशन जरा वेगळी असते. तर ते आपण बघूया. टाळ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसा लगा अच्छा? अरे वाह, आज बड़ा चाय बना है. आज क्या स्पेशल? आज छुट्टी है ना आपको, बाहर जाने को मैं इस वजह से चाय छुट्टी है मेरा. लेकिन मेरा पूरा दिवाली का बोनस आने के बाद घूमने जाएंगे. अभी तो नहीं. हमेशा पैसे की बोलते रहते हैं, बोनस आने के बाद जाएंगे जाएंगे. बच्चे लोग पीछे पड़े, चलो ना जाएंगे. नहीं ना, मेरे पास टाइम नहीं है. आज मेरा छुट्टी है, मैं नहीं आ सकता. हमेशा पैसे ही बोलते, चलो छुट्टी छुट्टी करके. आज छुट्टी है. जब बचपन को लेके जाओ, अभी बोलो ना एक बार. क्यों इतना साल से ऐसे ही करते? कुछ दिलाए थे, कुछ दिए क्या? क्यों तुम ऐसा करते? मेरी की साड़ी किसने दी? ये गले में का किसने दिया? मेरे मम्मी पापा ने दिलाया. जाते हैं माँ बाप के पास. ऐसा जाते करते हैं माँ बाप के पास. सब ये देता था माँ बाप का कुशन. देखो मोबाइल देखिए आते हैं. धन्यवाद 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 कसे आहात ब्रदर? हो बरे. तुम्ही कसे आहात? मी पण बरा आहे. मला खूप छान वाटतं हा. मी जेव्हा तुमच्या घरी येतो तुम्ही नेहमी प्रार्थना करत असतात दोघं, मिसेस आणि सिस्टर. खरंच खूप छान वाटतं. मी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड सिस्टर. कैसे आप? ठीक है. आप कैसे? मैं भी ठीक है. बड़े साहब ने चाय क्यों नहीं? मालक साहब कुछ लेके आएंगे, आपको तो नहीं लेके आएंगे चाय. काय झालं ब्रदर? सिस्टर रागवले, काही प्रॉब्लेम आहे का? काय सांगू बाळासाहेब, जसं लग्न झालं तसं पस्तावलो मी. आणखी बडबड बडबड, ही ऑफर ती ऑफर. एक दिवस मला शांतची बाहेर जाऊ देत नाही. वैतागलो मी. ब्रदर असं बोलायचं नसतं. काय झालं नेमकं? ऐकत नाही ती, काय सांगायचं. ये लोग मस्त है. ये मेरे पीछे है, मेरे बारे में पूरा ही बात करते हैं, चले ती मस्त. तो सिस्टर कसं बोलायचं नसतं, भांडायचं नसतं. ऐसीच करते हो हमेशा. ठीक है ब्रदर सिस्टर. मी तुम्हाला ना एक गोष्ट सांगतो. तुम्ही दोघं जण नीट ऐका. हा, दोघं जण उठा आणि इथे बसा. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर एक गोष्ट अशी आहे की एका गावी ना एक गरीब मनुष्य असतो. तो काळजी आणि चिंतामध्ये असतो. त्याला खूप टेन्शन असतं. त्याला प्रश्न पडलेले असतात, मी माझं भाडं कसं भरू? लेकरांची फी आहे मला, मी फी कशी भरू? खूप प्रॉब्लेम आहे, कसा महिना चालवू मी माझा? म्हणून तो देवाला दोष देतो आणि बोलत राहतो, काय देवा तू माझी परिस्थिती अशी केलीस? मला जरा श्रीमंत केलं असतं तर बरं झालं असतं, मला गरीब का केलंस तू? असा तो बोलत असतो. मग ना त्याची दृष्टी एक लंगड्या व्यक्तीकडे जाते. लंगडा व्यक्ती तिथून जात असतो आणि लंगड्या व्यक्तीला बघून तो गरीब मनुष्य देवाला खूप धन्यवाद देतो. की देवा धन्यवाद, मी गरीब आहे पण मी लंगडा तर नाही ना, मला चांगले पाय दिले, चांगले हात दिले, म्हणून देवा तुला धन्यवाद. आणि धन्यवाद बोलून तो तिथून निघून जातो. जो लंगडा मनुष्य असतो तो तिथून जात असतो आणि देवाला दोष देत असतो, कोसत असतो. देवा काय मला तू लंगडा केलंस? मला पाय दिले तर चांगले तर द्यायचे ना, लंगडा का केलंस तू मला? आणि तसाच बोलत असतो, मला एवढ्या लांब जायचंय, मी कसं चालत जाणार बरं? तुला कळत नाही माझी परिस्थिती? तसं बोलत असताना
का मला आंधळ केलं, मला दिसत नाही, मला समोर हात पसरावे लागतात, कोण देतं कोण तर माझ्या ना पैसे पण घेऊन जातं पण मला दिसत सुद्धा नाही, अशी माझी परिस्थिती आहे. काय देव माझी अशी परिस्थिती केलीस तू? तो लंगडा भिकारी जेव्हा भीक मागत असतो तेव्हा त्याला ऐकू येतं एक ॲम्ब्युलन्सचा आवाज तिथून जात असतो. ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकून तो देवाला खूप धन्यवाद देतो. देवा धन्यवाद अशासाठी की मी कसाही असलो, मला पाय आहे, मी भीक मागून राहू शकतो, पण मी आजारी तर नाही ना, माझ्या घरच्यांना उचलून मला ॲम्ब्युलन्स मध्ये न्यायची वेळ तर माझ्यावर आली नाही ना, म्हणून देवा धन्यवाद. मी आंधळा आहे, मी भिकारी आहे, पण देवा धन्यवाद याच्यासाठी की मी आजारी नाही, मी बरा आहे. आणि धन्यवाद देत तो तिकडून निघून जातो. जो ॲम्ब्युलन्स मधला आजारी पेशंट असतो तो खूप टेन्शन मध्ये असतो, स्वतःला कोसत असतो. तेव्हा काय मी आजारी आहे, काय माझी परिस्थिती केलीस तू? माझे सगळे डॉक्टर पण मला वैतागले जाता, मला उचलून घेऊन जात आहे. आणि तसा बोलत असता रडण्याचा आवाज त्याला येतो. ट्रेन जात असतं, ते आवाज ऐकून तो आवाज ऐकून पेशंट मनुष्य देवाला खूप धन्यवाद देतो. देवाला खूप धन्यवाद देतो, बोलतो की देवा मी आजारी आहे, मला ॲम्ब्युलन्स मधून उचलून घेऊन जात आहे, पण देवा धन्यवाद कारण तू मला आजचा दिवस दाखवला. तुझी दया आहे, तुझी करुणा आहे माझ्यावर, म्हणून मी आजचा दिवस बघू शकलो, म्हणून देवा तुला धन्यवाद. आपल्याला नाटकातून हे सादर करायचं होतं की आपली परिस्थिती कशी असते. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात, टेन्शन असतात, परिस्थिती हालाकीची असते, पण देवाला धन्यवाद देणं आपल्याला गरजेचं आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत जरी असलो तरी देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आपण गरीब असलो तरी देवाला धन्यवाद द्या. आपल्याकडे सगळ्या गोष्टी असल्या तरी आपण देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आमेन.